आज आपण सेक्शन 1 म्हणजे प्रोज सेक्शनमधील 1.3 जो लेसन आहे प्रोज आहे द कॉप अँड दी अँथम हे पाहणार आहोत. द कॉप म्हणजे पोलीस अँड दी अँथम म्हणजे राष्ट्रगीत. मग हे कोणते पोलीस आहेत, काय ती स्टोरी घडते, कुठलं राष्ट्रगीताचं काय तिथे अर्थ आहे हे आपण या स्टोरीमध्ये पाहूया. त्याच्या आधी रायटरविषयी जाणून घेऊया. रायटर आहेत ओ हेनरी. Born in 1862, died in 1910. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. ओ हेनरी यांचं पूर्ण नाव आहे विल्यम सिडनी पॉर्टर, परंतु ते ओ हेनरी या नावाने जास्त ओळखले जातात. ते त्यांचं टोपण नाव आहे आणि मोस्टली त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या या नावानेच लिहिल्या जातात, ओ हेनरी या नावाने. द स्टोरी द कॉप अँड दी अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरी. ही एक महत्त्वाची त्यांची ओळखली जाणारी एक स्टोरी आहे. त्यांच्या स्टोरीमध्ये त्यांनी ज्या काही स्टोरीज लिहिल्या आहेत त्यामध्ये त्यांची एक टर्म असते, एक संकल्पना आहे, स्माईल विथ टीयर्स. म्हणजे विनोदात थ्रू ते दुःखाचं प्रतिबिंब दाखवतात. म्हणजे स्माईल विथ टीयर्स असे त्यांच्या स्टोरीचा ट्विस्ट असतो. प्रत्येक स्टोरीचा एंड हा एकदम छान असतो. तशी ही पण स्टोरी आहे. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर इज सोपी. मुख्य पात्र आहे सोपी. इज वॅगाबॉन्ड म्हणजे एक वाया गेलेला एक सोपी नावाचा व्यक्ती आहे. अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड, की ज्याचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते क्रिमिनल आहे, गुन्हेगारीचं आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर द प्रिझन कारागृह म्हणजे जेल. मग जेलमध्ये जाण्यासाठी तो वेगवेगळे प्लॅन्स करतो. तो स्वतःहून प्लॅन करतो प्रिझनमध्ये, जेलमध्ये जाण्यासाठी. का? बिकॉज ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. तर त्या विंटरच्या वातावरणामध्ये, फॉरेन कंट्रीमध्ये, हिवाळ्यामध्ये त्याला राहण्यासाठी कुठे जागा नाही आहे, म्हणून तो त्यापासून संरक्षणासाठी जेलमध्ये जायला तो नेहमी प्लॅन करत असतो. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. एक वेगळं टर्न आहे स्टोरीला. शेवटी ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वे. वेगवेगळ्या पद्धतीने आणि विनोदी पद्धतीने ओ हेनरीने दाखवलं आहे की सोपी कसे वेगवेगळे निरर्थक प्रयत्न करतो जेलमध्ये जाण्यासाठी, आणि गमतीशीर गोष्ट आहे. द कॉप अँड दी अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. ही जी स्टोरी आहे कॉप अँड दी अँथम हे फ्रीडम, स्वातंत्र्य, आणि कन्फाइनमेंट म्हणजे कारागृह, बंदिस्ती याच्याविषयी, म्हणजे दोन्ही विरोधी कल्पना आहेत. फ्रीडम म्हणजे काय, स्वातंत्र्य, आणि कन्फाइनमेंट कारागृह, बंदिस्त. या दोन्ही कल्पना इथे खूप छान दाखवल्या आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट देअर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. मिझरीज दुःख, वरीज चिंता. मग त्याला असं वाटतं की तो सोपी जो आहे त्याला असं वाटतं की तो सगळ्या या दुःखांपासून, चिंतांपासून मुक्त आहे, फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे त्याला. इन कन्फाइनमेंट प्रिझन, त्या कारागृहात राहून तो खूप खुश आहे, तिथे कुठलंही दुःख नाही आहे त्याला. त्या बंदिस्त ठिकाणी कारागृहात त्याला स्वातंत्र्य आहे असं त्याला वाटतं. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. जेव्हा तो ते अँथम किंवा ते गीत ऐकतो, राष्ट्रगीत ऐकतो, तेव्हा या स्टोरीमध्ये आपण ते पाहणार आहोत, तेव्हा त्या नोट्समुळे, त्या जे वाक्य आहेत, जे शब्द आहेत, त्यामुळे तो चेंज होतो आणि तो स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करतो. सोपी फेसेस दी आयनी ऑफ फेट. नशिबाचा जे खेळ असतो, विरोधी खेळ म्हणा, किंवा एक आयुष्यात घडणारा जो एक गमतीशीर भाग, विरोधी भाग म्हणा, त्याला तो फेस करतो. ॲज द मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ. जेव्हा त्याला कळतं की व्हर्च्युअस लाईफ म्हणजे सद्गुणामध्ये किंवा चांगलं सदाचारी राहण्यामध्ये खरं स्वातंत्र्य आहे, हे जेव्हा त्याला कळतं, परंतु त्याचं नशीब हे त्यावेळेस त्याला साथ देत नाही. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट आणि तो शेवटी जेलमध्ये जातो. अशी ह्या स्टोरीची एक स्टोरी लाईन आहे, स्टोरीची बेस आहे. आपण ती डिटेलमध्ये बघूया. द कॉप अँड दी अँथम. सोपी ही लेफ्ट
his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, he turned and stopped at a luxurious cafe. तो आता एका ब्रॉडवेच्या ठिकाणी सी लेवल ॲस्फाल्ट म्हणजे जे डांबरी रोड आहे तिथून तो चालतोय निवांत. स्ट्रोल म्हणजे एकदम निवांतपणे गंमत जम्मत करत चालला आहे. आणि मग तो एका लक्झुरियस कॅफेमध्ये, एक कॅफे आहे चहा कॉफीचं, तिथे तो थांबतो. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. He was shaven, his coat was trim, and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. तो एकदम कॉन्फिडंट आहे. त्याला माहिती आहे की तो त्याच्या कमरेपासून वर जे त्याचे बटन्स आहेत तोपर्यंत तो सगळ्यांना असा व्यवस्थित वाटतो. शेव केलेला, छान त्याचं कोट आहे अंगात आणि स्वच्छ आहे. त्याने बो पण घातलेला आहे, म्हणजे जो टाय बो असतो तो लावलेला आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं की तो कॉन्फिडंट आहे की तो कुठेही शोभून दिसू शकतो. त्याला एका लेडीने तिथे गिविंग डे असतो ख्रिश्चन लोकांमध्ये, त्यावेळेस त्याला त्या एका लेडीने, ख्रिश्चन लेडीने दिलेला असतं तो बो. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन दी रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. कुणाचेही लक्षात न येता जर तो त्या रेस्टॉरंटच्या टेबलवर गेला की तो एक गरीब भिकारी व्यक्ती आहे असं न समजता जर तो गेला तर तो नक्कीच कोणाला समजणार नाही इतका तो कॉन्फिडेंटली तिथे जाऊ शकतो. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाव द टेबल वुड रेज नो डाऊट इन वेटर्स माइंड. कोणालाही म्हणजे वेटरलाही शंका येणार नाही की हा एक पैसे नसलेला गरीब व्यक्ती आहे, इतका तो व्यवस्थित टेबलच्या वरपर्यंत चांगला दिसतो. अ रोस्टेड मॅलट डक थॉट सोफी. आणि मग तो ते एक डक खाण्याचा पदार्थ मागवण्याचा विचार करतो. वुड बी अबाउट द थिंग विथ अ टेबल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. हे सगळं तो मागवण्याचा विचार करतो. चीज, कॉफी, सिगार आणि वाईन आणि ते रोस्टेड डक खाण्याचा तो विचार करतो. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management. म्हणजे तिथे देखील तो $1च्या वर काही होणार नाही जेणेकरून त्या कॅफे जो मॅनेजमेंट आहे ते त्याच्यावर आक्षेप घेणार नाही. अँड येट द मीट वुड लीव हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि त्या हिवाळी अशा त्या थंडगार प्रदेशात त्याला तेवढं इनफ असेल जगण्यासाठी. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon. जसा तो रेस्टॉरंटच्या आतमध्ये शिरला, तिथलं जो हेड वेटर होतं त्याने त्याच्याकडे पाहिलं. हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकेडंट शूज, त्याचे फाटके शूज आणि त्याची जी फाटकी ट्राउझर होती त्याच्यावर त्या वेटरचं लक्ष गेलं. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम आउट अँड कन्व्हेड हिम इन सायलन्स अँड हेस्ट टू द साईडवॉक and averted the ignoble fate of the meanest mallard. आणि मग मनात विचार त्याच्या आला की आपण निघून जावं इथून. आणि त्याला त्याने जे जेवण मागवलं होतं त्या जेवणाविषयी त्याला वाईट वाटायला लागतं की त्या जेवणाचं नशीब नसेल कदाचित. सोफी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे, तो पुन्हा ब्रॉडवेवर येतो. इट सीम दॅट हिज रूट टू द कोवेटेड आयलंड वॉज नॉट टू बी अन इझी वन. त्याला असं वाटतं आता हे जे कोवेटेड आयलंड म्हणजे हे जे ओसाड आयलंड आहे, हा प्रदेश आहे, इथे त्याचं जगणं आता मुश्किल आहे. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. आणि मग हे लिंबो म्हणतो म्हणजे स्वर्ग, या स्वर्गात जगण्यासाठी आता त्याला काहीतरी प्लॅन, डिवाइज्ड म्हणजे प्लॅन करावा लागेल. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. तो एका 6th Avenueच्या भागामध्ये येतो, त्या कॉर्नरमध्ये, आणि मग तिथे छान अशी लाईटिंग केलेली असते आणि तिथे काचीचं ते शॉप असतं, तिथे छान छान जेवण अट्रॅक्टिव्हली ठेवलेलं असतं, मांडलेलं असतं. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. तो एक दगड घेतो आणि त्या ग्लासवर फोडतो. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर.
A policeman in the lead, Soapy stood still with his hand in his pockets and smiled at the sight of brass button. आणि सोपी काय करतो, तिथेच थांबतो आणि आणि त्या पोलीसकडे बघत असतो हसून. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट, इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेडली. ते ऑफिसर असतात पोलीस, ते त्याला एकदम संतापाने विचारतात, कुठे गेला तो माणूस ज्याने हे केलं. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. तो हसून त्या पोलीस ऑफिसरला म्हणतो की तुम्हाला असं वाटत नाही का ते मीच केलेलं असेल. द पोलिसमन रिफ्यूज्ड, म्हणजे तो स्वतःहून तिथे एक्सेप्ट करतो की मीच केलेलं आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की हे मी केलेलं असेल असं. द पोलिसमन रिफ्यूज टू एक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू. जरी सोपी त्यांना क्लू देत होता तरी सुद्धा पोलीस ते विश्वास करत नाही. मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. त्यांच्या मनात असं येतं की अशी लोक जी विंडो किंवा काचं फोडतात ती तशी थांबून पोलिसांची गप्पा मारत नाही. दे टेक टू देअर हिल्स, ते पळून जातात. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. ते खाली बघतात की एक माणूस कार पकडण्यासाठी पळत असतो. विथ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परस्यू. आणि मग सोपी विथ डिस्गस्ट इन हिज आर्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि आता दुसऱ्यांदा तो सक्सेसफुल झाला आहे पोलिसांना सांगताना की त्यानेच ते केलेलं आहे आणि त्याला ते अरेस्ट करा जेणेकरून तो जेलमध्ये जाऊन सुखात राहील. तो सुद्धा मग त्या पोलीससोबत तिथे जातो. तो अनहॅपी होतो. ऑन दी अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन. त्याच रोडच्या पलीकडे अजून एक रेस्टॉरंट असतं की जे एवढं चांगलं नसतं, त्याचं प्रेझेंटेशन एवढं व्यवस्थित नसतं. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटाईट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. मग ही एक इथे म्हण वापरली की तिथे खाणारे लोक भरपूर असतात परंतु ज्यांच्याकडे पैसे नाही म्हणजे मध्यमवर्गीय लोक तिथे जाऊ शकतात असे ते रेस्टॉरंट असतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वर थिक, इट्स सूप अँड नॅपरी थिन. तिथलं जे क्रॉकरी आहे किंवा तिथे ते नॅपकिन्स वापरले जातात ते सगळे लोकल म्हणजे साधारण असतात. इन टू दिस प्लेस सोपी बीटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. तिथे तो काहीही विचार न करता डायरेक्ट जातो. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफस्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. तिथे तो बऱ्याच काही गोष्टी खातो. बीफस्टिक आहे, फ्लॅपजॅक्स आहे, डोनट्स आहे, तिकडचे पदार्थ येथे पाय आहे. पाय म्हणजे आपले पेस्ट्रीसारखे. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मिनिटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वर टोटल स्ट्रेंजर्स. तो म्हणतो माझा आणि पैशांचा काहीही संबंध नाही, माझ्याकडे एकही रुपया नाही. तो असं त्या वेटरला सांगतो. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. स्वतःहून म्हणतो की लवकर जा आणि कॉपला म्हणजे पोलीसला घेऊन ये, सेड सोपी. अँड डोंट कीप अ जंटलमन वेटिंग. आणि त्यांना जास्त वाट बघायला लावू नका, मला घेऊन जायला सांगा. तो दुसऱ्यांदा हा प्रयत्न करतोय पोलिसांनी त्याला पकडावं म्हणून. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर. तुम्हाला कॉपची गरज नाही. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अन आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. तो वेटर कसा असतो दिसायलाही तिथे सांगितलं त्याचे आईज कसे असतात, चेरीसारखे असतात आणि खूप गोड आवाज असतो. तो म्हणतो काही गरज नाही तुम्हाला कॉपची आणि तू फसवा आहे, कॉन फसवा आहे, चीटर आहे. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलॉस पेवमेंट टू वेटर्स पिच्ड सोपी. त्याच्याच डाव्या बाजूला एक जे खूप असं पेवमेंट असतं म्हणजे पायवाट असते, तिथे 2 वेटर असतात, ते सोपीला फेकतात. ही अराउज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स. जसं कार्पेंटर असतो तो जसं त्याचं रूलर त्याचं ते उघडतो त्या पद्धतीने तो स्वतः उभा राहतो. अँड डस्टेड हिज क्लोथ्स, अरेस्ट सीम्ड नाव बट अन इल्युझिव्ह ड्रीम. आता त्याला असं वाटतं की त्याला पकडून घेऊन जाणं किंवा कारागृहात जाणं हे अशक्यच आहे. दी आयलंड सीम्ड व्हेरी फार अवे. ते जे आयलंड आहे ते त्याला खूप लांब दिसायला लागतं. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर
2 doors away, laughed and walked down the street. ते पोलीस जे असतात ते हसतात त्याच्याकडे बघून आणि निघून जातात, रोडला लागतात. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चांटमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. त्याला असं वाटतं की तो आता लवकरच अरेस्ट होणार आहे, आणि तो तसा विचार करतो. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. त्याला खूप डिस्टर्ब होतो. अँड वेन ही केम अपॉन अनदर पुलिसमॅन लॉन्जिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ ग्लिटरिंग थिएटर. आणि तिथे एक थिएटर असतं चकाकणारं, तिथे एक पोलिसमन दिसतो. ही कॉट ॲट दी इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. तो ह्या विचित्र माणसाकडे म्हणजे सोपीकडे, त्याचं एक विचित्र कॅरेक्टर असतं त्याच्याकडे बघतो. ऑन द साईडवॉक सोपी बिगॅन टू येल ड्रंकन गिब्रिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. आणि मग तो काय करतो की त्याला त्या पोलिसने घेऊन जायला जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी तो मोठ्याने ओरडतो, बडबड करतो, जणू काही तो पिलेला आहे असं. ही डान्स्ड, हाऊल्ड, रेव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. खूप मोठ्याने ओरडायला लागतो. द पुलिसमॅन मियरली ट्वर्ल्ड हिज क्लब्ड, टर्न्ड हिज बॅक टू सोपी अँड रिमार्क टू अ सिटीझन. आणि तो पोलीस काय करतो, त्याला दुर्लक्ष करतो आणि तिथल्या एका नागरिकाला म्हणतो, इट इज वन ऑफ देम या लॅड्स सेलिब्रेटिंग द गूज एग दे गिव्ह टू द हॅटफोर्ड कॉलेज. नॉइझी बट नो हार्म. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळाले की असे हे लोक, हे जे मुलं असतात ते असे गोंधळ घालतातच या दिवसात, त्यामुळे आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळाले की त्यांना पकडायचं नाही, ते असं गोंधळ घालणारच. डिस्कन्सोलेट सोपी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. आणि मग त्याला वाईट वाटतं, अनहॅपी होतो, तो दुःखी होतो, डिस्कन्सोलेट होतो आणि मग तो थांबतो ते ओरडणं. वुड नेवर अ पुलिसमन ले हँड्स ऑन हिम. त्याला असं वाटतं की आता मला कुणीच पकडणार नाही का. इन हिज फॅन्सी दी आयलंड सीम्ड ॲन अनअटेबल अर्काडिया. अर्काडिया म्हणजे स्वर्गासारखं एक सुंदरचं शहर आहे ग्रीसमधलं. मग मला इथे कोणी पकडणार नाही का. ही बटन्ड हिज चीन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. तो काय करतो, त्याचं जे हनुवटी असतो तो खूप गारठं असतं, तिथे खूप थंड असतो, म्हणून मग तो त्याचं हनुवटी अशी त्या कॉलरमध्ये घालतो. इन अ सिगार स्टोर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट